नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदार आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहो। नुकतेच MPSCने जे काही ॲग्री MPSC आहे आणि फॉरेस्ट MPSC व अभियांत्रिकी परीक्षा यामध्ये याची जी काही पूर्वपरीक्षा आहे, या पूर्वपरीक्षामध्ये खूप मोठा एक रिफॉर्म केला, एक मोठा बदल केला आणि हा बदल होणे अपेक्षितच होते। आणि हा बदल करत असताना MPSCनं जे काही आत्ता नोटिफिकेशन्स दिलं, तर या नोटिफिकेशन्समुळे खूप साऱ्या जणांचं म्हणजे जे स्पेशली ॲग्री MPSC फॉरेस्ट MPSC करत होते, तर यांच्या मनामध्ये एक आता दुविधा परिस्थिती निर्माण झाली आणि खूप सारे प्रश्न निर्माण झाले। बऱ्याच जणांनी मला पर्सनली तसे SMS सुद्धा टाकलेले इथं की सर यावर एक व्हिडिओ बनवायचा। आता बघा मित्रांनो, याच्यात काही नाही आहे। शेवटी जर तुम्ही MPSC जर परीक्षा बघितली तर यामध्ये जो काही MPSCचा सिलेबस आहे, म्हणजे तुमचा पूर्वपरीक्षा म्हणा, तुमची मेन्स म्हणा, तर हे यामध्ये सर्व जे काही 5-6 घटक येतं, तर या घटकाबाहेर MPSC काही जाणार नाही आहे। पण आपली जी आता ही परीक्षा आहे, ही आपली परीक्षा ॲक्च्युअली ही टेक्निकल परीक्षा आहे। कारण हा जो बदल केलेला आहे, तर हा बदल यांनी टेक्निकल म्हणजे आपली ॲग्री MPSC फॉरेस्ट MPSC आणि अभियांत्रिकी ह्या टेक्निकल परीक्षा आहेत। म्हणजे पर्टिक्युलर तुम्हाला या परीक्षेसाठी क्वालिफिकेशन जे आहे तर ते वेगवेगळे येतं आणि त्याच स्ट्रीममधले मुलं याच्या परीक्षेसाठी काय करू शकतात, क्वालिफाय होऊ शकतात। आता आपल्याला काय होणार आहे की बा आता तुमच्या मनात प्रश्न आले असेल की आता परीक्षा कशी होणार, सिलेबस कसा असणार। काही कृषी मित्रांनी तर ॲग्री MPSC पूर्वपरीक्षा आणि फॉरेस्टची पूर्वपरीक्षेची तयारीसुद्धा केली होती, तर यांच्या मनात आता प्रश्न निर्माण झाला असेल आता कसं होईल, काय होईल। आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघायचं आहे की नेमकं आता काय होऊ शकते। आपण या व्हिडिओमध्ये सगळे प्रेडिक्शन्स देणार आहे आणि आपले प्रेडिक्शन्स जे राहतील तर 80% प्रेडिक्शन्स आपण त्या बेसिसवरच देतो, जेणेकरून की आपल्याला समोर काय होऊ शकते याचं प्रेडिक्शन्स। आता तुम्हाला माहिती आहे की नुसतं MPSCनं काय केलं, नुसतं नोटीस दिली आहे की बा अशा कंबाईन परीक्षा होईल। आता यामध्ये हे असं का केलेलं आहे, तर बऱ्याच वेळा आता तुम्हाला माहिती आहे की याआधीसुद्धा काही PSI झालं, STI झालं, ASO झालं, याच्या आधी ह्या ज्या परीक्षा होत्या तर ह्या कशा होत्या, सेपरेट घेत होतं। त्याच्या आधी ह्या कंबाईनच होत्या, पण मंदात सेपरेट केल्या होत्या आणि आता पुन्हा त्या कंबाईन केलेल्या आहेत। त्याच पद्धतीने या परीक्षेचं करण्यात आलं आहे। आता ज्या काही परीक्षा होणार आहेत तर आता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ही अशी होणार आहे। यामध्ये आता ही परीक्षा कशी असेल, कसा अभ्यासक्रम असेल आणि कोणकोणत्या परीक्षा देता येतील, जे की ॲग्री ग्रॅज्युएट येतं यांना कोणकोणत्या परीक्षा देता येतील। आता यामध्ये त्यांनी सांगितलं की बा आता जे काही होणार आहे तर महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा असं त्याला नाव दिलेलं आहे। याचं नाव कसं राहील आहे की बा महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा। म्हणजे टेक्निकली ह्या ज्या टेक्निकली येत्या ह्या परीक्षा, तर ज्या काही आपल्या आत्तापर्यंतच्या ज्या आपण MPSCच्या बघत आहोत, MPSCमध्ये सध्या ज्या काही परीक्षा होत आहेत यामध्ये कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी हे तुम्ही ऐकलंच असेल। कंबाईन ग्रुप बीमध्ये जसं PSI झालं, STI झालं, ASO आणि कंबाईन ग्रुप सीमध्ये एक्साईज इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, मंत्रालय क्लरिकल, इंग्लिश आणि मराठी असं। आता त्याच पद्धतीनं अजून एक राहील महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा। म्हणजे तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजे ही अजून एक कंबाईन परीक्षा झालेली आहे। ही कंबाईन ग्रुप बी मध्ये येऊ शकते। आता बघा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहील की बा अभ्यासक्रम कसा असेल, परीक्षा योजना कशी असेल, किती परीक्षा देऊ शकाल, मुख्य परीक्षा घेतल्या जाणार का, सेपरेट घेतल्या जाणार का। तर बरोबर आहे, आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नाचं काय करायचं आज इथं या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे। तर कंबाईन एक्झाम 2021मध्ये आतापर्यंत ज्या ह्या काही परीक्षा होत्या, तर यामध्ये म्हणजे काय आपली महाराष्ट्र कृषी सेवा पूर्वपरीक्षा, महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा म्हणजे याच्या आधी या सेपरेट परीक्षा होत होतील आणि याचं जे काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे हाही तुम्हाला माहिती आहे। आता महाराष्ट्र कृषी सेवा पूर्वपरीक्षा, आता ह्या ज्या तिन्ही पूर्वपरीक्षा आहेत महाराष्ट्र कृषी सेवा, वनसेवा आणि अभियांत्रिकी, या तिन्ही परीक्षाचं काय होणार आहे की या तिन्ही परीक्षाचा आता एकच पेपर होणार आहे। अलग लक्षात, या तिन्ही परीक्षाचं काय होणार आहे, एकच पेपर होणार आहे। आणि हा एक पेपर घेऊन यामध्ये काय करणार येतं की बा जसे आता सरकारकडून मागणीपत्र प्राप्त होईल, सपोज कृषीच्या 200 जागा दिल्या, फॉरेस्टच्या 100 जागा दिल्या आणि अभियांत्रिकीच्या 200 जागा दिल्या, अशी कंबाईनली काय होईल, ही ॲड काय करेल MPSC टाकल आणि ही ॲड टाकल्यानंतर मग काय होईल, याचं जे क्वालिफिकेशन्स आहे म्हणजे जे काही क्रायटेरिया आहे याचा परीक्षेचा, तर यानुसार मुलांना फॉर्म भरल्या जातील। आता समजा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणजे त्याच्यात फॉरेस्टवाले आले, त्याच्यात तुमचे जी काही ॲग्री MPSC यामध्ये तुमचे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट, हॉर्टिकल्चर ग्रॅज्युएट, BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हे जे काय येतात हे कृषी सेवा पूर्वपरीक्षा देऊ शकतात। आपल्याला माहिती आहे त्याच्यात अजून BSc बायोटेक्नॉलॉजीसुद्धा आलं। ते हे काय करत होते, कृषी सेवा पूर्वपरीक्षा देत होते, म्हणजे यांना परमिशन्स होत्या।
पण जे काही फॉरेस्ट होतं, ॲग्रिकल्चर फॉरेस्ट, यांना कृषी सेवा पूर्व परीक्षा देता येत नव्हती. आता काय झालं, ही जे आपण कृषी सेवा पूर्व परीक्षा देत होतो, तर आपल्याला महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षासुद्धा आपण काय करत होतो, देऊ शकत होतो. पण याच्या सेपरेट पूर्व परीक्षा होत होत्या. याचा सेपरेट पूर्व परीक्षेचा काय राहत जाय, अभ्यासक्रमसुद्धा वेगळा राहत जाय. आणि जी काही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आहे, याचासुद्धा एक सेपरेट परीक्षा होत जात. आता काय होणार आहे, तर आता या तिन्ही परीक्षा एकच होणार आहेत. आणि या तिन्ही परीक्षा एक झाल्यामुळं आता सगळ्यांचा प्रश्न एक निर्माण झाला असेल की आता कृषी सेवा पूर्व परीक्षा जे आहे, तर याच्यामध्ये काय बदल होतील, वनसेवामध्ये काय बदल होतील, आणि एक अभियांत्रिकी सेवा. इथं आपल्याला अभियांत्रिकी सेवेचं काही गरज नाही आहे, कारण आपण त्याच्यासाठी इलिजिबलच नाही राहू शकणार. तर आता आपल्याला या दोन परीक्षाचं बघायचं आहे, कृषी सेवा पूर्व परीक्षा आणि वनसेवा पूर्व परीक्षा. तर या कृषी सेवा पूर्व परीक्षेमध्ये आता जे काही नवीन सिलेबस येईल, तर हा सिलेबसमध्ये पूर्व परीक्षेला ॲग्रिकल्चर नसल असं माझं प्रेडिक्शन्स आहे. कारण तुम्हाला सांगतो, जर यांनी पूर्व परीक्षेला जर जे काही आपले याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स येत होते, तर हे पूर्व परीक्षेला नसतील. कारण जर पूर्व परीक्षेला जर यांनी ॲग्रिकल्चर टाकलं, तर प्रॉब्लेम कोणाला होऊ शकतो, या अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा जे देणार आहेत आणि वनसेवा जे देणार आहेत त्यांना होणार आहे. त्याच्यामुळं आता तर हे तुम्ही विसरून जा की पूर्व परीक्षेमध्ये ॲग्रिकल्चरचे 25 क्वेश्चन्स राहतील. हे जे काही टेक्निकली आहे ते टेक्निकली तुम्हाला मेन्समध्ये राहील, पण पूर्व परीक्षेला राहणार नाही. आलं का लक्षात? मग आता तुमच्या म्हणण्यानुसार की बा सर आता याचा सिलेबस काय राहू शकते, तर आयोगानं सांगितलं आहे की बा याचा सिलेबस लवकरच आम्ही काय करू, आपली जी काही MPSCची वेबसाईट आहे त्याच्यावर देऊ. तो सिलेबस आल्यावर आपण सुद्धा त्याच्यावर डिस्कशन्स करणार आहे. पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की याआधी जी काही आपली PSI, ST आणि ESO ज्या क्लास 2च्या आहेत, आणि याच्यात एक्साईज इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, मंत्रालय, क्लरिकल, तर ह्या MPSC काय करत होती, याच्या आधी या सगळ्या ज्या एक्झाम आहे त्या सेपरेट घेत होती. म्हणजे याची पूर्वपरीक्षा, याची पूर्वपरीक्षा, याची पूर्वपरीक्षा, एक्साईज इन्स्पेक्टर पूर्वपरीक्षा, टॅक्स असिस्टंट पूर्वपरीक्षा, मंत्रालय क्लरिकल पूर्वपरीक्षा. म्हणजे MPSCच्या एवढ्या पूर्वपरीक्षा कंडक्ट करण्यामध्ये, आणि शेवटी या सगळ्यांना सिलेबस पूर्वपरीक्षेचा एकच आहे. पूर्वपरीक्षेचा सिलेबस काय एकच आहे. मग MPSCनं काय केलं की ह्या ज्या काही परीक्षा होत्या, तर ह्या परीक्षाला कंबाईनली एकत्र काय केलं आहे, एकच कंबाईन ग्रुप बी नावाची एक पूर्वपरीक्षा घेत होता. आणि या पूर्वपरीक्षेतून काय करत होते, रेफरन्स, तुम्हाला प्रिफरन्स तिथं द्यावं लागत होते. मग आता याला काय सांगेल की बा एनी ग्रॅज्युएट आपल्याला PSI, ST, ESOसाठी, तर मग मुलं काय करायचे, ज्याची हाईट वगैरे, ज्याचे फिजिकल आहेत ते PSIलाही क्लिक करायचे, सेल टॅक्स ऑफिसरला क्लिक करायचे आणि ESOलाही क्लिक करायचे. आणि इकडे एक्साईज इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, तुमच्याकडे टायपिंग वगैरे असतील तर इकडेही सुद्धा काय करायचे, क्लिक करायचे. असे तुम्हाला प्रिफरन्स राहत जात. आता इथं काय तुम्हाला प्रिफरन्स द्यावं लागेल की बा इथं आता समजा तुम्ही याच्यात प्रिफरन्स देऊ शकता. याची जर सपोज आता 650-700 जागा आल्या आणि त्याच्यातल्या तुम्ही काय करू शकता, तिन्ही मिळून जर तेवढ्या जागा आल्या तर याच्यात कृषी सेवा, जे काही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत हे कृषी सेवालाही टिक करू शकता, तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता. वनसेवालाही पूर्वपरीक्षेला काय करू शकता, प्रिफरन्स देऊ शकता. तुम्ही 2 करू शकता. पण हे तांत्रिकवाले जे येतं, कारण आपल्या याच्यात जे काही इंजिनिअरिंगवाले येतात तर ते वनसेवाच्या पूर्वपरीक्षेला बसू शकतात. त्याच्यामुळे ते वनसेवाला टिक करतील आणि त्यांच्या तांत्रिक जी काही अभियांत्रिकीची परीक्षा होईल त्याला टिक करतील. आलं का लक्षात? आणि नंतर याच्या ज्या मुख्य परीक्षा आहेत तर ह्या सेपरेट होतील. त्याच्यामुळं MPSCनं काय केलं, पहिल्या ज्या काही अशा सेपरेट परीक्षा घ्याव्या लागत होत्या, तर आता काय एकत्रच या परीक्षा होणार आहेत. आणि असं नाही की दरवर्षी या परीक्षा येऊ शकतात, पण कधी कृषीची ॲड राहू शकते, तर कधी वनसेवेची राहू शकते, कधी अभियांत्रिकीची राहू शकते, किंवा मग कधी कधी काय होऊ शकते, तिन्ही ॲड राहू शकतात. म्हणजे जशा गव्हर्नमेंट व्हॅकन्सी देईल MPSCला तशा त्या ॲड राहू शकतात. आता जे काही प्रसिद्ध पत्र MPSC दिलेलं आहे, तर यामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की बा जे काही महसूल आणि वन विभाग आणि कृषी हे महत्त्वाचे आहे. कारण वन विभाग म्हणजे फॉरेस्ट्री, तुमचा कृषी, त्याच्यानंतर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य विभाग म्हणजे कृषी मंत्रालयाचंच ते नाव. त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम म्हणजे अभियांत्रिकी, तुमचा जलसंपदा, पाणी पुरवठा. म्हणजे 3 विभागाच्या ज्या काही वेगवेगळ्या हे 3 विभाग येतं, या 3 विभागातून ज्या काही ॲड येतील, तर याच्यामध्ये क्लास 1 आणि क्लास 2 या दोन्ही असतात आपल्याला माहिती आहे. तर यानं सांगितलं आहे की 2020पर्यंत आपण काय करत होतो, या तिन्ही परीक्षा सेपरेट घेत होतो. पण यानंतर काय होईल, म्हणजे 2021ला, म्हणजे जे काही आता यावर्षी सपोज ॲड वगैरे येतील, तर या 21ला काय होईल, 2021 पासून काय केलं जाईल की बा याची सेपरेट काय केलं जाईल, याच्या सेपरेट ऐवजी याची एक कंबाईन पूर्वपरीक्षा घेण्यात येईल. काय करण्यात येईल, कंबाईन पूर्वपरीक्षा घेण्यात येईल. आता या कंबाईन पूर्वपरीक्षा, तर यांनी 4था पॉईंट तुम्ही जर बघितला असेल तर याच्यामध्ये सांगितलं, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसंदर्भात ते अर्जाची पद्धत कशी राहील, तुमची अर्हता काय राहील, वयमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम वगैरे हे कसं राहील, हे ते काय करतील, याचा तपशील काय देतील, प्रसिद्ध करतील. पण आपल्याला याच्यावर आपला सिलेबस काय असू शकतो, आपण आपले प्रेडिक्शन्स याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की बा याचा सिलेबस कसा असू शकतो. आता सिलेबस कसा असू शकतो याच्यात,
तर बघा तुम्हाला माहिती आहे की आता पूर्वपरीक्षेमध्ये पहिला तर ह्याची जी काही ॲग्री MPSCची पूर्वपरीक्षा होईल त्याच्यावर कृषी घटक नसणार, कारण जर कृषी घटक त्यामध्ये दिला तर जे काही अभियांत्रिकी सर्व्हिसवाले येतं तर ते तिथं तो प्रश्न अराईज होऊ शकतो. त्याच्यामुळं कृषी घटक का आणणार, कृषी घटक का आणणार, तर मग काय होऊ शकते, तर ही कंबाईनची जी काही पूर्वपरीक्षा होईल या तीन याची, तर याच्यात एक असाही सिलेबस असू शकतो. कसा, हे प्रेडिक्शन्स आहे आपलं, की यामध्ये मराठी राहू शकते पहिल्या याच्यात, इंग्लिश राहू शकते, चालू घडामोडी राहू शकते, मॅथ आणि रिझनिंग राहू शकतो. हा एक तुम्हाला सांगितलं, म्हणजे असंही राहू शकतो जसं फॉरेस्टची आता प्री परीक्षा घेत आहेत असा सिलेबस या तिन्ही पूर्वपरीक्षेला राहू शकतो. त्याच्यात टेक्निकल कोणताच भाग नसेल, कारण अभियांत्रिकीचाही भाग नसेल आणि कृषीचा सुद्धा टेक्निकल जे काही आपला सिलेबस असेल तो देणार नाहीत पूर्वपरीक्षेमध्ये. किंवा सेकंड असाही राहू शकतो सिलेबस पूर्वपरीक्षेला. कसा, जे काही सध्या कंबाईन ग्रुप बी घेतात जसं PSI STI वगैरे, तर याचाही सिलेबस ॲज इट इज राहू शकतो. कारण हे जे सिलेबस येतं हे तुम्हाला पूर्वपरीक्षा म्हणजे मेन्ससाठी क्वालिफाय करण्यासाठी हा सिलेबस देऊ शकतात. आणि तुम्हाला तुमचं जे काही टेक्निकल नॉलेज तुम्ही घेतलं आहे ते टेक्निकल नॉलेज तुम्हाला मेन्स परीक्षामध्ये काय तुमचं तिथं काय करा, अप्लाय करा. त्याच्यामुळं तो एक वरचा सिलेबस मी सांगितला आहे तुम्हाला त्या पद्धतीनं राहू शकतो. नाही तर तुम्हाला हा सिलेबस राहू शकतो जो की सध्या कंबाईन ग्रुप बीला आहे. हिस्ट्री, करंट अफेअर, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सायन्स, मॅथ, रिझनिंग हा सिलेबससुद्धा तुम्हाला राहू शकतो. म्हणजे या दोन्हीमधूनच काहीतरी सिलेबस येणार आहे एवढं तर कन्फर्म आहे तुम्हाला. याच्या बाहेर काहीच MPSCचा पुढचा सिलेबस जाणार नाही. फक्त ॲग्री MPSC पूर्वपरीक्षेमध्ये जे काही टेक्निकल भाग होता हा तिथं नसणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचे जे काही वेटेज वगैरे येतं हे काय, कारण ह्यो जो भाग आहे तुमचा हिस्ट्री, जिओग्राफी, करंट अफेअर वगैरे हा तुमच्या मेन्सला नसणार आहे, हा तुमच्या प्रीलाच देतील. आणि तुम्हाला मेन्सला काय करतील, तुम्हाला टेक्निकल जे आपण शिकलो आहे तो तुम्हाला काय करतील, देतील. त्याच्यामुळं काही घाबरायचं कारण नाही. तुम्ही जे काही आता करत होते हिस्ट्री, इतिहास, जिओग्राफी वाचत होते, 5 मार्कासाठी वाचत होते, 10 मार्कासाठी वाचत होते, आता फक्त काय होऊ शकतं की यांचं जे मार्क्स येतं, यांचे जे क्वेश्चन्स येतं यांचं वेटेज वाढू शकते. आलं का लक्षात, यांचं काय होऊ शकते, वेटेज वाढू शकतं. म्हणजे तुम्ही जी काही तयारी करत होते तीच तयारी तुम्हाला करायची आहे. आणि लवकरच MPSC काय करेल त्याच्या वेबसाईटवर काय करेल याचं सगळं डिटेल तुम्हाला देईल. मग आता ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट किती परीक्षा देऊ शकतील, तर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट यामध्ये 2 परीक्षेला प्रिफरन्स देऊ शकतील. आलं का लक्षात, किती, 2 परीक्षेला. एक कोणत्या परीक्षेला, एक तुमची ॲग्रिकल्चर आणि दुसरी तुमची फॉरेस्ट. या 2 परीक्षेला काय होतील, प्रिफरन्स देता येईल. या दोन्ही परीक्षेला काय करता येईल, आपल्याला प्रिफरन्स देता येईल. आणि तुम्हाला जर आणि पण याचा कट ऑफ वेगळा लागेल, कारण याचा कट ऑफ वेगळा याच्यासाठी लागेल की त्या परीक्षा म्हणजे त्या परीक्षा जागा किती आला, किती फॉर्म आले त्याच्यावरून याचा काय होईल, सेपरेट याचे कट ऑफ लागतील. आता ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट किती परीक्षा देतोय आपण ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटमध्ये बघितलं, ॲग्रिकल्चर असेल, हॉर्टिकल्चर असेल, BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, BTech फूड टेक्नॉलॉजी असेल, हे 2 परीक्षा देऊ शकतील. एक ॲग्री MPSC आणि फॉरेस्ट MPSC. आलं लक्षात. त्याच्यानंतर कट ऑफ याचे काय होतील, वेगवेगळे लागतील. जसं आता कट ऑफ सध्या कंबाईनचे वेगवेगळे लागतात, जसं PSI STI ASU याचे कट ऑफ सध्या वेगवेगळे लागतात. ते वेगवेगळे का लागतात, कारण त्या जागेवर डिपेंड आहे. आता PSIचा कट ऑफ असते तर आपल्याला माहिती आहे 40-45 लागतो. सेल टॅक्स ऑफिसरचा कट ऑफ 52च्या तशात जातो, 52-55 असा लागतो. का, कारण की त्याचा जागा कमी येत असतात. आणि एक ASO असतो त्याचा 50-52 कट ऑफ लागतं. तसाही काय होईल, याचे सुद्धा कट ऑफ काय होतील, वेगवेगळे लागतील. याचं जसं ॲग्रिकल्चरचा कट ऑफ वेगळा लागू शकते, तुमचा फॉरेस्टीचा कट ऑफ वेगळा लागू शकते, अभियांत्रिकीचा कट ऑफ वेगळा लागू शकतो. पण फॉरेस्टीचा कट ऑफ वाढण्याचे चान्सेस येतं, कारण की त्याला अभियांत्रिकीवाले स्टुडंटसुद्धा राहतील आणि तुमचे ॲग्रिकल्चरवाले सुद्धा काय करतील, मुलं त्याच्यासाठी अप्लाय करू शकतील. आणि याचा मेन्सच्या सिलेबसबद्दल काय होईल, तर मेन्सचा सिलेबस जो काय राहील तर हा पूर्ण आपण जे काही टेक्निकल नॉलेज आपण जे काही ग्रॅज्युएशन्समध्ये शिकलेलो आहे तोच मेन्सचा सिलेबस राहील. मेन्सच्या सिलेबसमध्ये दुसरं इतिहास किंवा भूगोल किंवा तुमचं अर्थशास्त्र, मराठी, इंग्लिश असं काहीही नसेल असं माझं प्रेडिक्शन्स आहे. आणि मेन्सच्या सिलेबसमध्ये जे काही आहेत सध्या जे काही पेपर घेत आहे आयोग मेन्सचा सिलेबस तो टेक्निकली पूर्ण पोर्शन्स राहू शकते. त्याच्यानंतर तुम्ही याबद्दल काही चिंता करण्याचं कारण नाही आहे, कारण की तुम्ही जो हा सिलेबस येणार आहे ॲग्रिकल्चर MPSCचा म्हणजे जी काही कंबाईन ग्रुप बी तांत्रिक विभागाची दिली आहे यामध्ये याच्या बाहेरचा सिलेबसच नसेल कोणता, जे की मी तुम्हाला सांगितलं मराठी, इंग्लिश, चालू घडामोडी, मॅथ अँड रिझनिंग हा पूर्वपरीक्षेला देऊ शकतील. किंवा तुम्हाला हा सिलेबस राहील हिस्ट्री, करंट अफेअर, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सायन्स, मॅथ, रिझनिंग, कम्प्युटर्स वगैरे हेही त्याच्यात तुम्हाला टाकतील. याच्या बाहेर सिलेबस नसणार आहे. फक्त जे काही टेक्निकल पार्ट होता ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन्स होते ते मात्र तुमच्या पूर्वपरीक्षेमधील नसतील. आणि लवकरच याचं काय होईल, सगळं याचं सिलेबस वगैरे काय होईल देण्यात येणार आहे. कारण आता तसेच एक PSIच्या फिजिकलमध्ये सुद्धा चेंजेस होण्याचं चान्सेस आहेत फिजिकलमध्ये. हे माझं प्रेडिक्शन्स आहे आणि नक्कीच ते खरं निघाल, कारण की आयोग ते बदल करत आहेत तर त्या बदलाच्या समोरचं त्याचे रिझन काय येतं तर ते जो बदल करते त्यावेळेसच आपल्याला ते बदल लक्षात येतात. त्याच्यामुळं तुम्हाला काही घाबरायची गरज नाही आहे.
कोणताच दुसरा सिलेबस चेंज होणार नाही आहे. तुम्हाला जे काही करत त्यालाच फक्त काय होणार आहे, वेटेज वाढणार आहे, बाकी काहीच नाही. तुम्ही फॉरेस्ट्रीसाठी जर प्रिपरेशन्स करत होते तर त्यावेळेसही तुम्हाला मराठी इंग्लिश चालू घडामोडी करावाच लागत होत्या. आणि तुम्ही ॲग्रिकल्चरसाठी करत होते त्याच्यातही तुम्हाला मराठी इंग्लिश GS ह्या गोष्टी होत्याच त्यामध्ये. कारण मी याच्यावर एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे की बा ॲग्रिकल्चर MPSC पूर्वपरीक्षा आणि फॉरेस्ट MPSC पूर्वपरीक्षा याचा कंबाईन प्रिपरेशन्स कशी करायची, मी ऑलरेडीच याचा पहिलाच एक व्हिडिओ बनवून ठेवले. आणि ॲक्च्युली आता तसंच झालं, कंबाईन परीक्षा आता एकत्रित आलेली आहे. तर त्याच्यामुळं काही घाबरायची गरज नाही. जो काही अभ्यास आहे आणि लवकरच या परीक्षा होतील, मे बी त्यांनी चेंजेस केले याचा अर्थ काहीतरी हालचाली चालू येतं, परीक्षा होण्याचे चान्सेस येतात. त्याच्यामुळं काही कोणत्याही प्रकारचा लोड न घेता जे काही मी तुम्हाला सांगितले आहेत, जो काही जनरल जो सिलेबस आहे, कारण या सिलेबसच्या बाहेर MPSC जाणारच नाही आहे आणि तुम्हाला या सिलेबसची प्रिपरेशन्स चालू ठेवायची आहे. कुठेही डळमळीत व्हायची नाही, काही शंका येऊ द्यायची नाही. काही जर शंका असतील तर माझा नंबर दिलेलाच आहे, आपण हे करू शकता, टेक्स्ट मेसेज वगैरे करू शकता. त्याच्यामुळं आणि आता जे काही नवीन याचा बदल येईल, म्हणजे याचा सिलेबस येईल, तर या सिलेबसवरही आपण काय करू, एक नवीन व्हिडिओ काय होऊ, याच्यावर सुद्धा एक नवीन व्हिडिओ बघू. पूर्वपरीक्षा होऊ शकते, आलं का लक्षात. त्याच्यामुळं जो काही अभ्यास चालू आहे तो कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा. आणि येणाऱ्या काळात आत्ता ह्या परीक्षा काय होऊ शकतात, येऊ शकतात.